आज लग्न आणि लग्नामध्ये आम्ही खूप मजा केली. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी मंगेश सपकाळ. लग्न म्हटलं की धावपळ आणि स्वयंपाकाची मेहनत ठरलेली. पारावर आलो तर सगळीकडे गडबड सुरू होती. वांगी चिरायला सुरुवात झाली आणि चिरलेली वांगी एका ठिकाणी जमा केली. वांग्याची भाजी आमच्या शिवनगरीकरांना लय आवडती बर का. स्वयंपाक रूमच्या मागे बसलो आणि समोर तुम्हाला दिसतंय ना, त्या ठिकाणी लग्न समारंभ होणार आहे. काही वेळातच आम्ही कोथिंबीर चिरून घेतली, कारण भाजीमध्ये टाकण्यासाठी ती लागणार होती. त्या गडबडीतले सगळे मिळून काम करत होते. घरी आलो तर शिव झोपी गेला होता, पण मी पारावर जातो म्हटल्यावर बघा, पिढ्यानपिढ्या चालत आलेला हा क्षण खूप मोलाचा असतो. एका बाजूला सगळे पाहुणे येण्याची आतुरतेने वाट बघत होते, तर दुसऱ्या बाजूला आम्ही डायरेक्ट लस्सी पिण्यासाठी गेलो. लस्सी पाजण्याची मानकरी होते खंडू दादा. मस्त त्यांनी लस्सी दिली आणि आम्ही एक एक ग्लास पिऊन टाकली. मंडपात आलो तर पाहुण्यांच्या भेटीगाठी चालू होत्या. चला म्हटलं शरबत देऊया. शरबत बनवायचं असेल तर विशालला बोलवा बर का. आता स्वामीनाथ बघा, पाहुणे मंडळी जेवणासाठी बसले होते. बसणारे बसले होते, वाढणारे वाढून देत होते. भरत आणि मी मस्तपणे एक सेल्फी काढून घेतली. शिव म्हणे पप्पा माझा पण फोटो काढा. पण आमच्या महिला मंडळांच्या काय गप्पा चालू होत्या काय माहिती. सुभाष कधीच वाढत नाही, पण फोटो देण्यासाठी म्हणे माझा वाढताना फोटो आणि व्हिडिओ काढ. जेवणाऱ्यांनी पोळी घेतलीच नाही म्हणून तो हसत होता. ही कोणती हसायची स्टाईल आहे काय माहिती. लग्न लागायचा टाइम झाला होता. वराड मंडळी मंडपात बसले होते. कार्यक्रम कोणताही असो, छोटा असो किंवा मोठा, भोकरदन तालुक्याचे माजी आमदार चंद्रकांत दानवे हे हजेरी लावतात. लाडाने सगळे त्यांना अण्णा म्हणतात. मनमोकळेपणाने सर्वांशी बोलतात. त्यांनी नवरदेव नवरीला मनापासून शुभेच्छा दिल्या. लग्न लागला आणि नवरदेव नवरी पवित्र बंधनात गुंतले. नव्या आयुष्याची सुरुवात झाली. सगळीकडे आनंद, शुभेच्छाचा वर्षाव आणि कुटुंबाच्या आशीर्वादाने वातावरण आनंदी झालं. शिव आणि समा टोपीमध्ये अक्षता जमा करत होती. सुरुवातीला खंडूदादांनी आम्हाला मस्त लस्सी पाजली. आता आम्ही सुभाष कडून पिणार होतो. आधी आम्ही तिघच होतो, सुभाष नाही म्हणत होता. पण लगेचच लहान मोठे सगळेच जमलो. मग काय मस्तपणे सगळ्यांनी स्प्राईटच्या बाटल्या घेतल्या. शिवला फ्रुटी, बाकी सगळ्यांना स्प्राईट. लग्न म्हटलं की फोटो व्हिडिओ काढलेच पाहिजे, कारण आपण लग्नात आलो होतो याचा तोच एक आठवणीचा पुरावा असतो. आम्ही सगळ्यांनी एक एक करून फोटो काढले, व्हिडिओ काढले आणि त्या सुंदर क्षणाचा कायमस्वरूपी आठवणीत साठवून ठेवली. घरी आलो, सहपरिवाराने चहा पाणी घेतला. थोड्या वेळ गप्पा मारून आम्ही पुन्हा सगळे मिळून लग्न मंडपात निघालो. मंडपात आलो तर नवरदेव नवरीचे कन्यादान सुरू होतं. पवित्र मंत्राच्या साक्षीने दोघं आयुष्याच्या बंधनात गुंतले होते. आजपासून एकमेकांचा हात धरून नवीन प्रवास सुरू होणार होता. आयुष्याचे जोडीदार कायमचा सोबत येणार ही भावना नवरदेवाच्या मनात आनंद आणि भावुकता निर्माण करत होती. एका बाजूला श्रुतीने नवरदेवाचे बूट चोरले होते. लग्नातील सगळ्या धमाल परंपरा म्हणजे बूट चोरणे. मग सुरू झाली जबरदस्त 200 द्या 300 द्या, बूट परत हवे असेल तर पैसे द्या, अशी अट सर्व ठिकाणी राहते बर का. चेष्टा मस्करी आणि त्या खेळातच लग्नाची मजा दुप्पट होत असते. गाडीमध्ये नवरीचे आलेले सर्व भांडे टाकणं चालू होते. आता हे काय चालू आहे काय माहिती. खूप वेळ झाला होता. नवरदेव नवरी जेवणासाठी बसले होते, पण कलोऱ्या एवढ्या लांब बसल्या की नवरी आवाज देऊ देऊ परेशान. आमची मंडळी पण खूप दमली वाटतं. अंधार झाला होता. लग्नाची लगबग आता आवरत आली होती. कोणी एक बोट दाखवत होतं, कोणी 2 बोट दाखवत होतं, कोणी हातच दाखवत होतं, तर कोणी मोबाईल पाहत होतं. सगळे आपापल्या स्टाईल मध्ये होते. आता घरची मंडळी दमली म्हटल्यावर भूक तर लागणारच ना. आई, काकू, वहिनी सर्वजण जेवायला बसले. दिवसभराच्या कामामुळे सगळे थकले होते, पण जेवणाच्या वेळी हसू, गप्पा आणि आनंद दिसत होता. लग्नाची धावपळ संपत आली होती आणि सगळ्यांनी निवांतपणे जेवणाचा आनंद घेतला. शेवटी नवरदेव नवरी निघाले होते. तो खूप भावुक क्षण होता. सर्वजण वाटी लावण्यासाठी जमले होते. कुणाच्या डोळ्यात पाणी तर कुणाच्या चेहऱ्यावर हसू होतं. सगळे निरोप देत उभे होते. शेवटी जाताना भरत आणि मी एक सेल्फी काढली. भैयाचा वाढदिवस साजरा केला. आनंद, माझ्या आठवणी घेऊन आम्ही निघालो घरी. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि 100K पूर्ण करण्यासाठी फॉलो नक्की करा.